हे बघ सुशील, माझ्या वडिलांना यावेळी माझी गरज आहे. माझा भाऊ असता तर गोष्ट वेगळी असती. पण हो ना, तू तर त्यांना पैसे देत आहेस ना. सुशील कडक आवाजात बोलला. तेव्हा श्रद्धाला धक्काच बसला. तू पैसे देतेस म्हणजे काय सुशील? मी फक्त तुझी बायको नाही आहे. मी एका आईची मुलगी आहे आणि मुलगी असल्याने मी तिच्या प्रत्येक समस्यामध्ये माझी साथ असणे गरजेचे आहे. मला ते माहीत नाही. आईने एकदा नाही जायला सांगितलं तर नाही जायचं. एवढं बोलून तो दुसरीकडे तोंड करून झोपला. श्रद्धाला वाटले की त्यांना आत्ता काही बोलून उपयोग नाही. उद्या सकाळपर्यंत त्यांचा मूड आपोआप बदलेल. सुशीलचे वडील गणपतराव आणि आई गिरिजाबाई यांना सुनेसोबत खूप मोठा हुंडा हवा होता. पण सुशीलने त्यांची बालपणीची मैत्रीण श्रद्धा हिच्याशी लग्न करून त्यांची स्वप्ने उद्ध्वस्त केली होती. श्रद्धाचे वडील रेल्वेत गार्ड म्हणून कामाला होते. आपल्या मर्यादित उत्पन्नात आपल्या मुलीच्या लग्नासाठी एकही पैसा जोडता आला नाही. लग्नानंतर श्रद्धाने आपले तन मन आणि धन घरच्यांना दिले होते. ती सासरच्या माणसांना काही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेत होती. पण तिची सासू कधीच संतुष्ट होत नव्हती. घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना हुंडा न मिळाल्याचे रडगाणे सांगायची. एकसुद्धा संधी ती सोडत नव्हती. इथपर्यंत की श्रद्धाला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास बंदीसुद्धा घातली होती. 6 महिने अगोदरच एका अपघातात श्रद्धाच्या भावाचा ॲक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबावर एवढा मोठा आघात झाल्यावर कुठली मुलगी आपल्या कुटुंबासोबत उभी राहणार नाही? जेव्हा वेळ मिळायची श्रद्धा आपल्या माहेरी जायची. हीच गोष्ट तिच्या सासू सासऱ्यांना खटकायची. काही दिवसांपूर्वी तिची आई शिडीवरून खाली पडली होती. पायावर प्लास्टर लागला होता. तिच्या भावाच्या जागी आता तिची वहिनी कामाला जाऊ लागली होती. म्हणून काही दिवस आईजवळ राहून तिला आपल्या आईची सेवा करायची होती. जेव्हा ही गोष्ट तिने आपल्या सासू सासऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी तिला माहेरी जाण्यास नकार दिला होता. हीच गोष्ट जेव्हा तिने पती सुशीलला सांगितली तेव्हा त्याला तिचे दुःख समजले नाही आणि आपल्या आईची साथ दिली. तेव्हा तर तिने निश्चयच केला की काहीही होऊ दे, ती आपली मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करणारच. दुसऱ्या दिवशी आपल्या माहेरी जाण्यासाठी ती तयारी करू लागली. तेव्हा तिच्या सासूने म्हटले, जर तू बाहेर जात असेल तर तुला परत येण्याची गरज नाही. हे ऐकून तिला खूप वाईट वाटले. तरी तिने एकदा सुशीलकडे पाहिले आणि बाहेर पाऊल टाकले. बाहेर येऊन श्रद्धाने सासरच्या लोकांना माहेरच्यांबद्दल सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगितल्या. ती आईची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. 15 दिवसानंतर श्रद्धाने सुशीलला फोन करून सांगितले की एक वेळ येऊन आईला भेटलास तर त्यांना खूप चांगलं वाटेल. तू आहेस ना? अशा तुटक शब्दात उत्तर देऊन सुशीलने फोन कट केला. हे ऐकून तिला खूप वाईट वाटले. तिला असे वाटले त्यांना हे का समजत नाही की एक स्त्रीला पत्नी आणि मुलगी दोन्ही कर्तव्य पार पाडावे लागतात. एक दिवस एका मित्राकडून तिला माहिती पडलं की सुशीलचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो शहरातील एका संजीवनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता तर तिला राहावलं नाही. तिने आपल्या वडिलांना सुशीलबद्दल सांगितलं आणि हॉस्पिटलला निघून गेली. सुशीलच्या डोक्यावर आणि पायावर पट्ट्या बांधलेल्या पाहून तिला रडू कोसळलं. आता ती सकाळी आपल्या आईला जेवण औषध द्यायची आणि सासू सासऱ्यांसाठी टिफिन तयार करून हॉस्पिटलला जाऊ लागली. दिवसभर ती सुशीलची काळजी घ्यायची आणि संध्याकाळी घरी येऊन आईची सेवा करू लागली. सुशीलच्या प्रती श्रद्धा आणि तन्मयता आणि सेवाभाव पाहून गिरिजाबाईंना आपल्या वागणुकीबद्दल लाज वाटू लागली. श्रद्धाबद्दल तिने किती चुकीचा विचार केला होता. त्यांची सून तर 2 in 1 आहे, जी पत्नीचे कर्तव्य आणि मुलीचं कर्तव्य हे एकत्र पार पाडण्याची जाणीव आहे. सुशीलला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर तो घरी आला तेव्हा दुसऱ्या दिवशी गिरिजाबाई श्रद्धाच्या माहेरी पोचल्या. सासूबाईंना पाहून श्रद्धा आश्चर्यचकित झाली आणि तिने विचारले, आई, सुशील तर ठीक आहे ना? हो, तो तर ठीक आहे, पण मला तुझी माफी मागायची आहे. गिरिजाबाईंनी आपलं बोलणं पूर्ण करणारच होती की श्रद्धाची आई तिथे आली. तुम्हाला भेटायला आली आहे आई, श्रद्धा म्हणाली. हो ना, आता तुमची तब्येत कशी आहे? जर
तुमची इच्छा असेल तर आम्ही आपल्या सुनेला घेऊन जाऊ. श्रद्धाच्या सासूच्या तोंडी सून हा शब्द ऐकतात श्रद्धाच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी म्हटलं, सून तुमचीच आहे. जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा घेऊन जाऊ शकता. आईची सेवा करून श्रद्धाने आपले कर्तव्य पूर्ण केले होते, म्हणून ती आपल्या पत्नी धर्माचे पालन करण्यासाठी आपल्या सासरी आली. जिथे तिचा पती सुशील आणि सासरे तिची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना बघूनच सुशील हसत म्हणाला, श्रीमती, 2-in-1चे हार्दिक स्वागत आहे. हे ऐकून घरातील सर्व मंडळी हसू लागले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.